मॉर्निंग वॉकला. खरं तर खूप लवकर निघालो आहे. त्याचं कारण असं खास नाही आहे, पण निघालो आहे. आता पाहूया आपण. मी इनफॅक्ट खरं अगदी जवळच, जिथून मला पटकन वॉशरूमला जाता येईल पळत पळत रिटर्न होऊन, अशा इतक्या कमी अंतरावरच मी जाणार आहे. अगदी जवळजवळच फिरणार आहे. इनफॅक्ट जस्ट कुठे आत्ता सूर्योदय होतो आहे, पण सूर्योदय पाहायलासुद्धा आपण गेलो असतो तर तो खूप दूर अंतरावर आहे. पण सूर्योदय जर नाही तर सूर्यास्त कुठे होत आहे तिथे आपण जाऊयात आता. ते एक माझं आवडतं ठिकाण आहे. मी सूर्योदय पाहायला वेगळ्या ठिकाणी जातो, आणि आत्ता मी तुम्हाला जे दाखवेल, काल रात्रभर इतका बा जो जोरदार पाऊस होत होता राहून राहून. पण आता तुम्ही इथे जर पाहिलं असेल तर इथे कुठे तुम्हाला पाणी साठलेलं दिसणार. सर्व पाणी वाहून जातं. कुठेही असं डबकं झालेलं वगैरे कुठेही दिसणार नाही. इनफॅक्ट फोरकास्टमध्ये तर म्हटलं होतं की गुरुवारी भरपूर म्हणजे खूप पाऊस पडणार आहे. आणि आता तर मी पाहतोय तर सर्व आकाश अगदी बऱ्यापैकी निरभ्र आहे. म्हणजे पावसाची थोडीफार शक्यता नाही आहे. आणि दुसरं मी म्हटलं की तुम्हाला हे असं थोडीशी डबकी सोडली तर हे असं तर बाकी नाही आहे. तर त्याचं कारण असं की हे ड्रेनेज सिस्टीम इतकी उत्तम आहे. इथे सर्व पाणी असं वाहून जातं आहे. कुठे असं थोडंसं हे राहिलं तरी त्याचा निचरा होऊन जातो आहे. तर आता तर कुठं माझा पहिलाच आठवडा संपतो आहे. नाही, पहिला 15वडा संपेल. आज 15 दिवसापूर्वी मी शिकागोमध्ये आलो होतो, आणि अजून तर आपल्याला ऑक्टोबरपर्यंत आहे मी अजून इथे. ह्या दिशेला मी जेव्हा सूर्यास्त पाहतो ना, खूप अप्रतिम दृश्य असतं ते. सूर्यास्ताचं सुद्धा खूप छान मनमोहक दृश्य असतं. आता ते संध्याकाळी, आत्ता झाले सकाळ. मी अगदी तर मी जसं म्हटलं की या बाजूला सूर्यास्त होतो आहे. सूर्यास्ताच्या दिशेला आलेलो आहे. आणि पूर्व दिशा म्हणजे पुन्हा माझ्या मागे जर मी दाखवलं तुम्हाला तर सूर्याला आहे. इनफॅक्ट सूर्योदय झाला काय आता जवळजवळ 7:30 वाजले, आणि सूर्य एवढा प्रखर झालेला आहे पहा. तर सूर्योदय पाहायला मला फार दूरवर जावं लागतं, आणि सूर्यास्त मी माझ्या मागे. आता मी सूर्याच्या समोर उभा आहे, आणि हा कॅमेरा सॉरी हा सूर्योदय आहे. सूर्योदय झालेला आहे, आणि इकडे माझ्या बॅक साईडला असतो. तर चेहऱ्यावर बराचसा सूर्यप्रकाश प्रखर येत होता, त्यामुळे पुढे कुठे आणि मागे कुठे दाखवण्याचा प्रश्न आला असेल. एनिवे, तर आपण या रस्त्यानेच जातो आहे, मॉर्निंग वॉक करत चाललेलो आहे. जळ झालं होतं, मी म्हटलं रात्री झालं असेल तर असं फांद्या, झाडांची पालं पडलेली आहेत, आणि काही ठिकाणी मोठी झाडंसुद्धा पडलेत असं मला कळलेलं आहे. हे विमान चाललेलं आहे. हे ग्लायडर आहे, म्हणजे छोटं विमान आहे. इकडे जवळपासच एखादं छोटं विमानतळ असेल. इथलं वातावरण इतकं स्वच्छ असतं, निर्मळ असतं ना. AQI जर इथला काउंट करायचा म्हटला तर मला इथला AQI काउंट करता येणार नाही, एअर क्वालिटी इंडेक्स. पण तो मला तर वाटतं 0पर्यंत सुद्धा असेल कदाचित. इनफॅक्ट इतकं नाही आहे, पण सुंदर आहे. म्हणजे प्रदूषणाचा काही प्रश्नच नाही आहे. थोडाफार जर पाहायला गेलं तर आणखी थोडं चालल्यानंतर माझा एक राऊंड पूर्ण होईल. माझा एक राऊंड पूर्ण झाला की मग मी माझ्या घरी पोचेन. की असा मॉर्निंग वॉक असं सकाळीच करतो आहे. झाड भले वादळाने पडलं असेल, पण त्याचंसुद्धा छाटणी पाहावी किती व्यवस्थित केलेली आहे.
मला तर डायरेक्ट कुठे कॅमेरा मी नेत नाही आहे आणि ते नेणंसुद्धा योग्य नाही आहे. एका घरात 3-3 आपलं एका गॅरेजमध्ये 3-3 कार कशा बसू शकतात हे सुद्धा मला दिसतं आहे, पण मी दाखवू शकत नाही आहे. भरपूर कार दिसतात पुढे मागे सगळीकडे कारच कार आहेत. सायकल किंवा मोटरसायकल ह्याचा नामोनिशाण आहे. इनफॅक्ट सायकल जशी कार प्रत्येकाकडे असते तशी मोस्टली सायकलसुद्धा असते. पण मोटरसायकल किंवा टू व्हीलर वगैरे असा काही प्रकार नाही आहे. नंबर असतात म्हणजे जसं 203, 204, 205 एका सलग लाईनीमध्ये असतात. ते जर पाहिलं आपण ना तर प्रत्येक घरांचे नंबर असे सिरियल नाही, म्हणजे ऑड नंबर एका ठिकाणी आणि इवन नंबर एका ठिकाणी. एका लाईनीमध्ये सर्व ऑड नंबर असतील आणि एका लाईनीमध्ये इवन नंबर असतील. समोर हायवे आलेला आहे आणि मी असा मागून चालत आलेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात ऑड नंबर आणि इवन नंबर. हा हायवे आहे. ह्या हायवेकडनं आलेली इकडे एक लेन गेलेली आहे आणि मी मागच्या लेनने आलो आहे. म्हणजे माझ्या डाव्या आणि उजव्या हाताला एक लेन इवन नंबरची आणि एक लेन ऑड नंबरची. हे पहा समोरचं स्टॉपचं चिन्ह आहे. तिथे थांबायचं म्हणजे हे जे स्टॉपचं चिन्ह आहे तिथे थांबायचं म्हणजे थांबायचं. जेव्हा त्या समोरच्या आडव्या जाणाऱ्या गाड्या जातील तेव्हा ती समोरची गाडी पुढे येईल. बघून गाडी आलेली आहे ना तर ही इथे थांबेल आणि मग सेफली त्यांना जिकडे जायचं तिकडे जाईल. तसंच ह्या गाड्या या रस्त्याने सुद्धा चांगले दाखवता येईल आपल्याला. आता थोडीशी वर्दळ वाढलेली आहे कारण इनफॅक्ट किती 7:30 वगैरे झाले. मला तास दीड तास झाला असेल मी चालतो आहे. त्याच्या मीन टाईम मी 2 वेळेला वॉशरूमला जाऊन आलो. 2 टाईम वॉशरूमला जाऊन आलो आहे. हा थोडा मोठा रस्ता आहे. मी आत्ता जो दाखवतो आहे तो तुम्हाला माझ्या मागे तुम्हाला स्कूल बस दिसत असेल का? या स्कूल बसेस आणि ही थांबलेली आहे मागे. आता ती या रस्त्याला लागेल. हा बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे आणि हे असं थोडंफार रात्री पाऊस झालेलं पाणी साठलेलं आहे. हा जो पाला उडालेला आहे तो कालच्या वादळाचा उडालेला आहे. आता थोड्या वेळात तो स्वच्छसुद्धा होईल असं वाटतं मला. आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं असेल, कदाचित पुन्हा दाखवतो आहे. हे साईडचे रस्त्यांवरचे पोल आहेत ते आपल्याकडे जनरली लोखंडाचे असतात. तर हा पूर्णपणे लाकडी आहे पहा. एक सलग लाकडाचा ठोकळा आहे पूर्ण वरपासून खालपर्यंत. आता सिग्नल नाही म्हणून थोडी म्हणजे वाहतूक थांबलेली किंवा आता एकदा सिग्नल सुटल्या की बरेचशी वाहनं येतील. हे असं इकडे वळलो तर मी माझ्या घरी पोचेल. तर इथे पहा बोर्ड पण लिहिलेला आहे, नो पार्किंग ऑन विले स्ट्रीट फ्रॉम रात्री 1 ते 6पर्यंत नो पार्किंग आहे. वेट लिमिट 5 टन. म्हणजे इथून फक्त रेसिडेन्शियल वाहतूक होईल आणि त्याचं स्पीड लिमिट पण मॅक्झिमम 25 आहे. रेसिडेन्शियल स्पीड लिमिट 25 अनलेस अदरवाईज पोस्टेड. पण हे 25 आहे म्हणजे 25 माईल नव्हे, 25 किलोमीटर नव्हे, 25 माईल. पण इकडे हे जे सर्व काउंट होतं ते इंचमध्ये चालतं. आता इंचने MM किंवा सेंटीमीटर वापरणं मी तर मोस्टली म्हणजे मला तर मी पर्सनली तर MM सेंटीमीटरमध्येच सर्व पाहतो. इंचामध्ये मला फार कमी वापर होतो म्हणून मला ते थोडं वेगळं वाटतं.
आत्ताच आता किती चांगलं वाटलं ना मला. एखादा घर हे चांगलं आहे, बंगला चांगलं आहे, त्याचं एलिव्हेशन चांगलं आहे, पण मी पर्सनली अजून तरी कुठेही असं पर्सनल म्हणजे त्या पर्टिक्युलर ठिकाणी रोखून कॅमेरा धरत नाही आहे. चालत असताना जेवढे काही फोटो येत असतील तेवढेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याशिवाय वॉक येणारं कोणी नाही. तसं आजचं फोरकास्ट आहे की आज जोरदार पाऊस येणार आहे. मला माहिती नाही येईल की नाही ते, पण मोस्टली त्यांनी जसं सांगितलेलं त्या फोरकास्टप्रमाणे पाऊस पडतो. आता काल फक्त 5 ते 6 वाजताचं फोरकास्ट होतं, तेव्हा थोडा कमी पडला, पण रात्रभर खूप पाऊस झाला आहे. खूप धुवाधार म्हणजे मी पाहिलं नाही रात्री, पण आवाज बऱ्यापैकी येत होता. विजांचा कडकडाट चालू होता सारखा. पण एवढं होऊ नये मी परत पण सांगतो आहे की कुठे पाणी साठलेलं नाही आहे. आत्ताच म्हटलं ना मी की रात्री खूप पाऊस झाला, जोरदार वारं वाहत होतं, तर त्याचा हे आता मला एक आपण आता इतका वेळ फिरतो आहे, पण आपल्याला कुठे टपरी दिसली नाही का किंवा दुकान दिसलं नाही किंवा कमर्शियल कुठलं काही दिसलेलं नाही आहे. केवळ रेसिडेन्शियल म्हणजे रेसिडेन्शियलच आहे फक्त. आणि लोकंसुद्धा कमी दिसतात. आणि आपण हा वॉक घेतो आहे. तर हा माझा व्हिडिओ मोठा होतो आहे खरं, तर माझा चॅनल लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑफ यू. माझ्या चॅनलचं नाव आहे शरद शिंदे 1323. बाय. हॅव अ गुड डे.